करायचा। बागलाण तालुक्यातील खमताणे येथे 9 वर्षांच्या बालिकेवर 75 वर्षीय नराधमाने केलेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेविरोधात सटाणा शहरात आज दिनांक 9 रोजी संतप्त नागरिकांनी भव्य मूक निषेध मोर्चा काढला। या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, महिला, युवक युवती, ज्येष्ठ नागरिक व व्यापारी वर्ग स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते। मोर्चाची सुरुवात संत सावता महाराज मंदिरापासून शहरातील मुख्य मार्गावरून शांततेत करण्यात आली। सर्व सहभागी काळे फीत लावून हातात निषेधाचे फलक घेऊन चालत होते। न्याय द्या, पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे, अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशा आशयाचे फलक नागरिकांच्या हातात होते। संपूर्ण मोर्चात कोणताही घोष न करता शांततेत परंतु संतप्त वातावरण जाणवत होते। फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची जोरदार मागणी। मोर्चाच्या शेवटी नागरिकांच्या वतीने पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांना निवेदन देण्यात आले। आरोपीवर अतिशय कडक कलमांतर्गत तात्काळ कारवाई करावी। फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपीला लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा, फाशीची शिक्षा मिळावी। पीडित कुटुंबाला कायदेशीर व मानसिक आधार मिळावा। अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात। घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बागलाण तालुका हादरला असून नराधम आरोपीला तत्काळ उदाहरणीय शिक्षा झालीच पाहिजे अशी भावना सर्व समाजात व्यक्त होत आहे। नागरिकांनी प्रशासनाने न्यायालयीन प्रक्रिया वेगवान ठेवावी असा ठाम इशारा या मोर्चातून दिला। निवेदन स्वीकारताना पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी गुन्ह्याची तपासणी जलद गतीने सुरू असल्याचे सांगितले। सर्व आवश्यक पुरावे गोळा करून आरोपीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले। जेव्हा एखादा नराधम आपल्या महिलांवर आणि बालकांवर अत्याचार करतो तेव्हा त्याला फाशीची शिक्षा सुद्धा झालेली पाहिजे। त्याच्या खांद्यापासून हात तोडले पाहिजे आणि गुडघ्यापासून पाय तोडले पाहिजे। हीच शिक्षा अशा नराधमांना दिली पाहिजे। आणि जेव्हा आपण अशा शिक्षांची मागणी करू ना तेव्हा समाजामध्ये असे जे अत्याचार होत आहेत या अत्याचारांवर बंधन घाललं जाईल। आणि राहिला विषय टाळ्या वाजू नका, टाळ्या वाजण्याची जागा नाहीये। टाळ्या वाजण्याचा फोड वेगळा असतो। आणि मी सर्व माता भगिनींना विनंती करतो, आपण या ठिकाणी आंदोलनाला आले आहात, परंतु समाजामध्ये जेव्हा असे प्रकार घडतात तेव्हा सर्वात मोठी काळजी माता भगिनींनी घेतली पाहिजे। जोपर्यंत त्या चिमुकल्या नाही मिळत नाही तोपर्यंत आपण वेगवेगळ्या आंदोलन करतच राहायचंय। आज 2 मिनिटं आज आपल्याला आंदोलन करायचंय असं 2 मिनिटं। आज आपल्या नाभिक कन्यावर जो अत्याचार झालेला आहे त्या नराधमाला जन्मठेप नाही, त्याला फाशी शिक्षा झालीच पाहिजे। 1 मिनिट। आणि माझं सर्व समाज बांधवांना निवेदन आहे, मी एक समाज बांधव आहे, सर्व समाज बांधवांना निवेदन आहे, ज्याचे निष्कृत्य करणाऱ्या लोकांच्या समाज त्याच्या परिवारावर सर्व समाजाने बहिष्कार टाकायचा। त्याच्या कोणत्याही सुखदुःखात कोणत्याही आपल्या समाज बांधवाने त्याचं जायचं नाही। त्याचं कुठे गावातूनच मी सामाजिक हिशोबाने बोलतोय, त्याच्या परिवारावर आपल्या समाजाने बहिष्कार टाकायचा आणि त्याच्या परिवाराच्या कुठल्याही सुखदुःखात खमताणे गावामध्ये जी घटना घडलेली आहे अत्यंत निंदनीय आहे, प्रचंड राग येणारी आहे, द्वेष निर्माण करणारी आहे। या समाजकारणामध्ये अनेक घटना घडतायत तरी सुद्धा प्रशासन हे जागे होत नाहीये। लक्षात घ्या, तुम्ही पब्लिक आहात, जनता आहात। माझ्या माय माऊलींना सांगणं आहे की आपल्या लेकरांची कशी सुरक्षा आपल्याला बाळगता येईल याची काळजी आम्ही तर करतोच आहे, परंतु हे शासन जे आहे हे शासनाने लक्ष घालणं गरजेचं आहे। या राजकीय मंडळींनी सोयीनुसार त्यांच्यासाठी अनेक प्रकारचे कायदे बदललेले आहेत, परंतु माझ्या माऊलींच्या संरक्षणासाठी कायदे का बदलत नाही हा मोठा प्रश्न आहे। जर अशा घटना घडत असतील तर अशा घटनेचा आम्ही निषेध करतो। आणि तो न्याय आमच्याकडे द्या, तो न्याय आमच्याकडे द्या, आमच्या मागण्या यांनी घालावा आणि त्यांचा न्याय आमच्या जवळ द्यावा। याला क्षणात हे करून टाकू। आज म्हातारे पतारे असे करायला लागले, सकाळ तरुण पण डेअरिंग करतील। काय आहे का नाही, आया बहिणी काय आहे
अशी घटना घडायला नाही पाहिजे होती, परंतु ती घडलेली आहे, ती अतिशय निंदनीय आहे. त्यासाठी तुम्ही सगळे इथे जमलेले आहेत. सदर घटनेसंबंधी सटाणा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 771/25 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. लैंगिक अत्याचार पॉक्सो प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. सगळे सिरियस कलम मी लावलेले आहेत या गुन्ह्यामध्ये. आरोपी कुठल्याही परिस्थितीत सुटणार नाही याची 100% गॅरंटी माझी राहणार आहे. गुन्ह्याच्या तपासामध्ये पीडित जी मुलगी आहे त्या मुलीचं आता मी मेडिकलसाठी तिला पाठवतोय. मेडिकल वगैरे करून जो माझ्याकडून तपासामध्ये जे करण्यासारखं आहे त्याच्यासाठी मी फॉरेन्सिक टीम, एक्सपर्ट टीम बोलवलेली आहे. फॉरेन्सिक तुम्ही बघितलं असेल सगळ्यांनी, फॉरेन्सिकची एक्सपर्ट टीम सुद्धा याच्यामध्ये महत्वाचा पार्ट करणार आहे. गुन्ह्याच्या तपासामध्ये कुठल्याही प्रकारची उणीव राहणार नाही याची 100% गॅरंटी माझी राहणार आहे. आपण कोणत्याही प्रकारचे असे कृत्य करू नका. सगळे शांततेने जा आणि पोलिसाचं काम करू द्या. पुण्यामध्ये कुठल्याही प्रकारची कुचराई होणार नाही. पीडित मुलीला 100% न्याय मिळेल हा माझा 100% प्रयत्न राहील. एवढं बोलतो आणि थांबतो. आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने कायद्यामध्ये प्रोसिजर दिलेली आहे त्या प्रोसिजरचं मी 100% पालन करून ती प्रोसिजर फॉलो करून लवकरात लवकर चार्जशीट कोर्टामध्ये दाखल करण्याचा मी प्रयत्न करील. आणि चार्जशीट दाखल झाल्यानंतर ती फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्यासाठी मी वरिष्ठांची याचा पाठपुरावा करून घेणार आहे. ठीक आहे.